सुषमा अंधारे यांची ही प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे। सुषमा अंधारे जी, आपण बघतो इथे मोठ्या प्रमाणात जाळपोळ होतीये, दगडफेकही झालेली आहे। काय आवाहन करणार? कारण दंगलीच्या म्हणजे दंगल होईल असा खरं तर अंदाज नव्हता, मात्र मोठ्या प्रमाणात अचानक आक्रमक झालेला सगळा जमाव पाहायला मिळतोय। परभणी हे आंबेडकरी चळवळीच्या अनेक केंद्रांपैकी असणारं अतिशय व्हायब्रंट संवेदनशील असा भाग आहे। परभणीमध्ये जुने जाणते अनेक पॅन्थरचे सक्रिय असे लोक तिथे राहतात। ज्या पद्धतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळची संविधानाची प्रतिकृती उद्ध्वस्त केली, त्यातून लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येणं हे फार सहज स्वाभाविक आहे। पण मुद्दा असा निर्माण होतो की अशी एखादी घटना झाल्यानंतर परभणीसारख्या संवेदनशील एरियामध्ये एखादी सहज संतप्त प्रतिक्रिया येऊ शकते, याचा अंदाज पोलिसांना का आला नाही? त्यासाठीची पूर्व प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी का केली नाही? किंवा पोलिसांना तसे निर्देश देण्यासाठी आपल्याकडे गृह खातं कधी अस्तित्वात येणार आहे? गृह खातं किंवा खाते वाटपच झालेलं नाही, तर आता जबाबदारी म्हणून कोणत्या गृहमंत्र्याला किंवा कोणत्या व्यक्तीकडे ती जबाबदारी जाते म्हणून त्यांना आम्ही जाब विचारला पाहिजे बरं। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव फक्त चवीपुरते आणि सोयीनुसार फक्त भाजपाला आठवते का? परंतु बाबासाहेबांच्या बद्दल त्यांच्या संबंधाने अशा पद्धतीने जर त्यांची अवहेलना, अवमान होत असेल तर त्याच्यासाठी भाजपाची नेमकी अशी पावलं काय आहेत ती आम्हाला तरी कळावी। तर त्यावर काहीच काम केलं जात नाही। पण तरीही मला असं वाटतं की आंबेडकरी समाज हा अत्यंत कायद्याला मानणारा, कायद्याचा आदर करणारा आहे। त्यामुळे परभणीतल्या जनतेवर, परभणीतल्या आंबेडकरी चळवळीतल्या लोकांवरती माझा पूर्ण विश्वास आहे। ते सहसा स्वतःहून कुठलीही हिंसक कारवाई किंवा दंगल घडेल अशी कृती करणार नाहीत। पण पोलिसांनी आंदोलन हाताळण्यापेक्षा आंदोलन चिरडण्यावर भर देऊ नये। त्यांनी हे आंदोलन तितक्याच समंजसपणे आणि संवेदनशीलतेने हाताळणे सुद्धा गरजेचे आहे। अगदी सुषमाजी, पण काही दृश्य आहेत ज्याच्यात दगडफेक स्पष्टपणे पाहायला मिळते। आमच्या प्रतिनिधीला सुद्धा स्वतःला जीव वाचवून सुरक्षित स्थळी जावं लागलं, कारण एका बाजूने दगडफेक होत होती, दुसरीकडे जाळपोळही झालेली आहे, तिथली दुकानं सुद्धा फोडण्यात आलेली आहे आणि स्वतः आनंदराज आंबेडकरांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की कोणत्याही पद्धतीचं स्वतःवरती गुन्हे दाखल होतील अशा स्वरूपाची कृत्य करू नका, संविधानाच्या मार्गाने जा। तुम्ही काय आवाहन कराल? नाही, मी तेच म्हणते ताई की परभणी हा अत्यंत संवेदनशील एरिया आहे। जुने पॅन्थरचे कार्यकर्ते तिथे अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहेत आणि तिथे अशी एखादी घटना घडते त्यावेळेला एखादी संतप्त प्रतिक्रिया येणं स्वाभाविक असतं। गरज असते अशा वेळेला गृह खात्याने, अर्थात पोलीस खात्याने अत्यंत सावधानीने आणि तितक्याच संवेदनशीलपणे ते प्रकरण हाताळण्याची माझा विश्वास आहे की परभणीतल्या आंदोलनकर्त्यांनी जर एखादी कृती केली असेल तर त्याच्या आधी नेमकं काय घडलंय याचा तपास व्हायला हवा। निश्चितपणे आंबेडकरी चळवळीच्या आडून कोणी दुसरेच अशांतता पसरवत आहेत का याची सुद्धा चौकशी व्हायला हवी आणि निष्कारण आंबेडकरी चळवळीला बदनाम करून किंवा त्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून जर कोणी त्यांना जायबंदी करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे सुद्धा अन्यायकारक आहे। बाबासाहेबांचं नाव हे भाजपाने फक्त तोंडी लावण्यापुरते घेऊ नये, तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांची त्यांना किंमत आहे, महत्व आहे, हे आम्हाला पटावं अशा पद्धतीने तिथे पावले हाताळली गेली पाहिजेत। नक्कीच, धन्यवाद सुषमा अंधारेजी आमच्याशी बोललात त्यासाठी।